श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, जून वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी ही येतच असते, परंतु प्रत्येक तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि अशातच आपण बघा, दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत करता का, सकाळपासून उपवास करता का, त्याचबरोबर गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सेवा करता का, त्याचप्रमाणे चंद्रदर्शनाची वाट आपण बघत असतो, रात्री व्रत सोडत असतो. जर तुमचं उत्तर होय असेल तर आजचा हा विषय खास करून तुमच्यासाठी अतिशय अत्यंत आणि तितकाच महत्वाचा आहे. कारण की बघा, अनेक भक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने हे गणपती बाप्पांचं संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतात, परंतु न कळत अशा काही चुका होतात ना, त्यामुळे व्रताचं जे काही आपण पुण्यफळ म्हणतो तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. कारण की बघा, धार्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की विशेष म्हणजे या चुका फक्त फक्त जाणून बुजून तर कुणीही करत नाही, परंतु त्या माहीत नसल्यामुळं त्या त्यांच्या हातून घडत असतात. संकष्टी चतुर्थी हा फक्त उपवास करण्याचा दिवस नाही, तर मग हा दिवस आपल्या जीवनातील अडचणी, अडथळे, संकटे, विघ्न हे दूर व्हावे. त्याचबरोबर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, म्हणूनच आपली बुद्धी जी आहे तर ती शुद्ध व्हावी, कुटुंबामध्ये शांतता समृद्धी राहावी आणि भगवान श्री गणेशाची आपल्या कुटुंबावरती कृपा राहावी या भावनेने हे संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते केलं जात असतं. हा एक पवित्र दिवस आहे. भगवान गणपती रायांना विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि मंगलदाता, त्याचबरोबर सुखकर्ता, दुःखहर्ता या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा, भगवान श्री गणेश हे अधिपती मानले जातात, म्हणूनच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा सेवा जी आहे तर ती केली जाते. अशी श्रद्धा आहे की जिथे गणपती बाप्पांचं स्मरण होतं त्या घरातील विघ्ने दूर होतात आणि कार्याला शुभ सुरुवात मिळते. परंतु एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर आपण पूर्ण भक्तीने हे व्रत करत असू तर मग काही लोकांना त्या व्रताचं फळ का मिळत नाही. बघा, काहींच्या जीवनामध्ये खूप संकट, अडचणी, विघ्न येतात आणि संकटे कमी का होत नाहीत याचं उत्तर फक्त उपवासामध्ये नाही तर उपवास करण्याच्या पद्धतीमध्ये आहे आणि त्या दिवशी आचरणात दडलेला आहे. बघा, धर्मशास्त्रामध्ये व्रत म्हणजे फक्त अन्न त्याग सांगितलेलं नाहीये. व्रत म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं, स्वतःच्या मनावरती, वाणीवरती आणि कृतीवरती संयम ठेवणं. जर एखादी व्यक्ती दिवसभर उपाशी राहिली परंतु राग, द्वेष, मत्सर, खोटेपणा, वादविवाद यांच्यापासून दूर राहू शकली नाही तर त्या उपवासाचा खरा उद्देश पूर्ण होत नाही. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचं हे व्रत शरीरापेक्षा मन शुद्ध करण्यासाठी अधिक महत्वाचं मानलं जातं. बघा, म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास करून आपण व्रत करतो, परंतु काही नियमांचं पालन करत नाही. काही गोष्टींचा आपण गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घेत नाहीये. म्हणूनच आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत, काही नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहे. काही चुका ज्या आहेत तर त्या चुकून देखील करायच्या नाही. कोणत्या चुका करायच्या नाहीये, त्याचबरोबर कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गणेशाय नमः आवर्जून लिहा किंवा ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी जास्तीत जास्त लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक जण सकाळी पूजा सेवा करतात आणि लगेचच आपल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातात. दिवसभर ताण तणाव, चिडचिड, राग आणि धावपळ सुरू असते, कामं सुरू असतात. संध्याकाळी चंद्रदर्शन करून व्रत सोडलं जातं, परंतु आपण कधी विचार केलाय का की बघा, भगवान श्री गणेशांना फक्त पूजा प्रिय आहे की आपला स्वभावही जर पूजा झाली
पण वागणूक बदलली नाही तर भक्ती अपुरी राहते. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीशी संबंधित सर्वात पहिली आणि महत्वाची तितकीच सर्वात मोठी चूक म्हणजे या दिवसाकडे फक्त इच्छा पूर्ण करून घेण्याचा दिवस म्हणून पाहणे. अनेक लोक या दिवशी फक्त धन, नोकरी, व्यवसाय, परीक्षा, विवाह किंवा आपल्या मनातील इतर इच्छा, मनोकामना, आकांक्षा त्या पूर्ण व्हाव्या म्हणून आपण व्रत करतो. इच्छा मागणे चुकीचे नाही, परंतु भगवान श्री गणेशांची उपासना ही फक्त मागण्यासाठी नसून योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळावी यासाठी ही असते. बरोबर ना? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संकल्प. अनेक भक्त व्रत सुरू करतात, परंतु संकल्प न करता संकल्प म्हणजे आपल्या मनात स्पष्ट भावना निर्माण करणे की आज मी या श्रद्धेने, मनापासून, संयमाने आणि मनापासून भक्तिभावाने हे व्रत करणार आहे. हा संकल्प मनाला स्थिर करतो. तो कोणत्याही मोठ्या विधी इतका महत्वाचा मानला जातो. बघा, तर आपण सर्वात महत्वाची चूक जी आहे ना तर ती बघूया, जी म्हणजे अनेकांच्या हातून कळत न कळत घडते. पहिली चूक, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. भगवान श्री गणेशाची पूजा करण्यापूर्वी स्वतःची आणि पूजेच्या ठिकाणची स्वच्छ जागा अत्यंत महत्वाची मानली जाते. अनेक जण घाई गडबडीमध्ये पूजा करतात. पूजेचं स्थान व्यवस्थित स्वच्छ नसते, देवघर अस्ताव्यस्त असतं किंवा पूजेची सामग्री, सामान जे आहे तर ते इकडे तिकडे पसरलेलं असतं. धार्मिक परंपरेनुसार स्वच्छता ही केवळ बाह्य नसून ती मनाच्या पवित्रेचं ही प्रतीक आहे. याचा अर्थ असा नाही की मोठे मंदिर किंवा महागडी सजावट असावी. साधे देवघर असले तरी चालते, परंतु स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा आणि शांतता असावी. पूजेदरम्यान मोबाईल, टीव्ही, इतर विचलित करणाऱ्या गोष्टीपासून शक्य तितकं दूर राहावं प्रयत्न करावा. कारण जेव्हा मन एकाग्र होतं त्यावेळीच प्रार्थनेचा खरा अनुभव जो आहे ना तर तो आपल्याला मिळत असतो. काही लोक स्नान न करता किंवा घाईघाईमध्ये पूजा उरकतात. प्रत्येक वेळी परिस्थिती एकसारखी नसते हे देखील मान्य आहे, हे खरे आहे. परंतु शक्य असेल त्यावेळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेला बसावं. खास करून विशेषतः म्हणजे संकष्टी चतुर्थी सारख्या व्रताच्या दिवशी ही गोष्ट अधिक महत्वाची मानली जाते. इतकंच नाही तर पूजेसाठी वापरले जाणारी फुलं, दुर्वा, नैवेद्य, पाणी ही शक्यतो ताजं असावं. शिळं किंवा खराब झालेला नैवेद्य अर्पण करणे टाळावं. भगवानांना वस्तूंची किंमत महत्वाची नसते, त्यामागील तुमच्या मनातील भाव, श्रद्धा आणि शुद्धता महत्वाची असते. बघा, अशा दुसऱ्या चुकींबद्दल बघूया की जी हजारो भक्त न कळतपणे करतात. अनेक जणांना ती अगदी सामान्य वाटते, परंतु धार्मिक परंपरेनुसार ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रताचा एक महत्वाचा भाग मानला जातो. त्याचप्रमाणे भगवान श्री गणेशांना कोणता नैवेद्य सर्वाधिक आवडीचा आणि प्रिय मानला जातो? बघा, चंद्रदर्शनापूर्वी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते नियम पाळल्याने व्रत जे आहे तर ते अधिक फलदायी ठरतं हेही आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, बरेच जण सकाळी पूजा करतात, दिवसभर उपवास करतात, परंतु संध्याकाळी चंद्र उगवण्याच्या अगोदरच काहीतरी खाऊन आपला उपवास जो आहे तर तो सोडून देतात. काही जण म्हणतात आम्हाला कामावर जायचं होतं, तर काही जण वेळेअभावी किंवा माहिती नसल्यामुळं असे व्रत करतात. परंतु संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र दर्शनाला खास, विशेष, अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. धार्मिक परंपरेनुसार भगवान श्री गणेशाची पूजा करून चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच उपवासाचं पारण जे आहे ना तर ते पारण करणे शुभ मानले जाते. कारण या व्रताची पूर्णता चंद्रदर्शनानंतरच होते अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे. यामागे एक सुंदर कथा देखील सांगितलेली आहे. बघा, एकदा भगवान श्री गणेशावरती भगवान चंद्रदेवांनी उपहास केल्यामुळे भगवान श्री गणेशांनी त्यांना शाप दिला. नंतर देवी देवतांच्या विनंतीवरून तो शाप कमी करण्यात आला आणि त्या घटनेची आठवण म्हणून संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाचं खास, विशेष, अनन्यसाधारण महत्व निर्माण झालं असे अनेक पुराणामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा विधी केवळ परंपरा नसून श्रद्धेचा एक महत्वाचा भाग आहे. यामधली दुसरी चूक म्हणजे चंद्रदर्शनापूर्वी व्रत सोडणे. जर आरोग्याच्या कारणामुळे उपवास पूर्ण करणं शक्य नसेल तर आपल्या क्षमतेनुसार फलाहार किंवा योग्य आहार घेणं चुकीचं नाहीये. धर्म कधीच शरीराला त्रास देण्याची शिकवण देत नाहीये बरं का. परंतु जर आपण पूर्ण संकष्टी व्रताचा संकल्प केला असेल
तर शक्य तितका श्रद्धेने त्याचे नियम पाळण्याचा प्रयत्न नक्कीच करावा. आता बघा, समोरची चूक म्हणजे भगवान श्री गणेशांना आवडणारा नैवेद्य न अर्पण करणे. आजकाल अनेक जण बाजारातून कोणतीही मिठाई विकत आणतात आणि तोच नैवेद्य म्हणून अर्पण करतात. बघा, श्रद्धा सर्वात महत्वाची असली तर धार्मिक परंपरेनुसार भगवान श्री गणेशांना काही विशिष्ट नैवेद्य हे अधिक आवडीचे आणि तितकेच प्रिय मानले जातात. त्यामध्ये जसं की पहिला नैवेद्य म्हणजे मोदकाचा. मोदक गणपती बाप्पांना किती आवडीचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मोदक हे ज्ञान, आनंद आणि पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय अत्यंत प्रिय आहे. मोदकासोबतच दुर्वा अर्पण करण्यालाही खास विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक भक्तांना प्रश्न पडतो की गणपती बाप्पांना दुर्वाच का अर्पण करतात. यामागे ही एक सुंदर धार्मिक मान्यता आहे. दुर्वा ही शीतलतेचं प्रतीक मानली जाते. ती नम्रता, साधेपणा आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. म्हणून शक्य असेल तर ताज्या दुर्वा श्रद्धेने अर्पण करा गणपती बाप्पांना. याशिवाय नारळ, केळी, लाडू, फळे आणि साधा सात्विक नैवेद्य अर्पण केला जातो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी, नैवेद्य महागडा नसावा महागडाच असावा असं काही नाही, तर तो स्वच्छ, ताजा आणि भक्तिभावाने अर्पण केलेला असावा. समोरची चूक म्हणजे राग आणि कटुवाणी ही चूक अनेक जण करतात. दिवसभर उपवास केला, तरी पूजा केली, मंत्र जप केला, परंतु एखाद्या छोट्या कारणावरून घरामध्ये वादविवाद, भांडणे, कोणाला कठोर शब्द बोलणे किंवा रागाच्या भरात कोणाचे मन दुखवले जाते. अशा वेळी व्रताचा खरा उद्देश हरवतो. भगवान श्री गणेशांना बुद्धीचे देव मानले जाते. बुद्धी म्हणजे फक्त शिक्षण नव्हे, तर योग्य वेळी योग्य शब्द बोलण्याची क्षमता. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्यतो शांत राहावं, संयम बाळगावा आणि कोणत्याही वादापासून दूर राहावं. कारण त्या दिवशी मन जितकं शांत राहील ना, तितकी प्रार्थना ही अधिक प्रभावशाली ठरते आणि ती भगवान श्री गणेशांपर्यंत पोहोचत असते. समोरची चूक म्हणजे आता पूजा करताना घाई करणे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण पूजा ही एक औपचारिकता बनून बसले आहे. 2 मिनिटात अगरबत्ती लावली, फुलं अर्पण केली आणि लगेच निघून गेले. पण पूजा म्हणजे फक्त विधी नव्हे, ती परमेश्वराशी संवाद साधण्याची वेळ असते. जर वेळ कमी असेल तर 5 मिनिटे मनापासून प्रार्थना करा. ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा किंवा मग ओम भगवान श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करा. गणपती अथर्व शीर्षम किंवा गणेश चालीसा यामधील काही ओव्या मनापासून म्हणा. कमी वेळ असला तरी पूर्ण मनाने केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते. यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक भक्त गणपती बाप्पांना फुले अर्पण करतात, पण दुर्वा विसरतात. काही जण फक्त नारळ अर्पण करतात, तर काही जण मिठाई अर्पण करतात. प्रत्येक मंदिराची आणि प्रत्येक घराची पद्धत, परंपरा ही वेगवेगळी असू शकते, मान्य आहे. परंतु शक्य असल्यास दुर्वा, फुले आणि साधा नैवेद्य या 3 गोष्टी अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. संकष्टी चतुर्थी ही फक्त इच्छा पूर्ण करून घेण्याचा दिवस नाही. हा दिवस आपल्या मनातील एक नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा, चांगल्या सवयी अंगीकारण्याचा आणि भगवान श्री गणेशांच्या कृपेने नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. आता बघूया की अशा कोणत्या चुका आहेत आपल्याला करायच्या नाही आहेत, ज्या अनेक लोक दुर्लक्षित करतात. तसेच या दिवशी कोणते दान सर्वाधिक शुभ मानले जाते, कोणत्या गोष्टी घरात आणणे टाळावं, गणपती बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी कोणता मंत्र सर्वात प्रभावशाली मानला जातो आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत अधिक फलदायी होण्यासाठी कोणते नियम पाळावे, हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर बघा मित्रमैत्रिणींनो, ज्या अनेक भक्त अगदी नकळत करतात चुका, म्हणजे पूजा मनापासून करू नये, या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे व्रताचा आध्यात्मिक अनुभव हा अपूर्ण राहतो. म्हणून या गोष्टी समजून घेणं प्रत्येक गणेश भक्तांसाठी अतिशय अत्यंत महत्वाचं आहे. समोरची चूक म्हणजे दान आणि सेवा पूर्णपणे विसरणे. अनेकांच्या मते संकष्टी चतुर्थी म्हणजे फक्त उपवास, पूजा आणि चंद्रदर्शन, परंतु आपल्या धर्मात उपासनेसह दान आणि सेवेलाही तितकंच महत्व दिलं गेलं आहे. कारण भगवान गणेश हे केवळ विघ्नहर्ताच नाही, तर करुणा, उदारता आणि लोक कल्याणाचं प्रतीकही आहेत. दान म्हणजे नेहमी मोठी रक्कम देणे असं नाही बरं का.
आपल्या ऐपतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार केलेली छोटी मदतही तितकीच मौल्यवान असते. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देणे, मंदिरात प्रसाद वाटणे, गाईला हिरवा चारा, पक्ष्यासाठी थोडंसं अन्न, पाणी पाणी ठेवणं किंवा एखाद्या वृद्धांना आवश्यक वस्तू देणं, ही सर्व दानाचीच रूपं मानली जातात. अनेक भक्त उपवास करतात, परंतु दिवसभर स्वतः पुरतच विचार करतात. जर त्या दिवशी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला एक वेळचं जेवण दिलं किंवा त्या कृतीमागील करुणा हीच खरी पूजा ठरते. कारण धर्म आपल्याला फक्त देवासमोर हात जोडायला शिकवत नाही, तर गरजवंतासाठी हात पुढे करायलाही शिकवतो. समोरची चूक म्हणजे कृतज्ञता व्यक्त न करणे, ही सर्वात मोठी आणि सर्वात सामान्य चूक आहे. अनेक जण भगवान श्री गणेशासमोर उभे राहतात आणि म्हणतात, मला नोकरी मिळू देत, माझा व्यवसाय वाढू देत, माझं कर्ज संपू देत, माझं घर होऊ देत, असं आपण बोलत असतो, नाही का? बरोबर ना? परंतु खूप कमी लोक असतात, ते म्हणतात, देवा, आजवर तू जे काही दिलंय ना, त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. कृतज्ञता हा भक्तीचा आत्मा. जो माणूस मिळालेल्या गोष्टींसाठी भगवंताचे आभार मानतो, त्याच्या मनात समाधान निर्माण होते आणि समाधान असलेल्या मनातच खरी भक्ती जी आहे, तर ती अगदी फुलासारखी फुलत जाते. म्हणून प्रत्येक संकष्टी चतुर्थीला इच्छा मागण्यापूर्वी काही क्षण जे आहे, तर ते बाप्पांसमोर शांत बसून आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टीसाठी गणरायाचे आभार मानावेत. आता एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणतं दान शुभ मानलं जातं? अनेक ठिकाणी या दिवशी अन्नदानाला सर्वश्रेष्ठ मानले जाते, परंतु फळे, धान्य, गुळ, वस्त्रे किंवा गरजूंना उपयोगी पडतील अशा वस्तू दान करण्याची परंपरा आहे. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हातालाही कळू नये, असं आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. बरोबर ना? त्यामुळे दान नेहमी नम्रतेने आणि निस्वार्थ भावनेने करावं. या दिवशी कोणत्या गोष्टीकडे खास विशेष लक्ष द्यावं? पूजा करताना शक्यतो ताजी दुर्वा, ताजी फुलं, सात्विक नैवेद्य वापरावा. देवघर स्वच्छ ठेवावं. चंद्रदर्शनाची वेळ आधीच जाणून घ्यावी, जेणेकरून घाई होणार नाही. आपला उपवास जो आहे, तर तो अगोदर सोडला जाणार नाही. पूजा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांनी मिळून गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करून आरती करावी. सामूहिक प्रार्थनेतून घरात एक सकारात्मक ऊर्जा जी आहे, वातावरण जे आहे, तर ते सक्रिय होत असतं. अनेक भक्त विचारतात की जर आमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर मग काय करावं? याचं उत्तर अतिशय अत्यंत साधं सोपं आहे बघा. धर्म कधीच भीती निर्माण करत नाही. जर चूक झाली असेल तर मनापासून तुम्ही अगदी तळमळीने, कळकळीने भगवंतांना क्षमा मागा. पुढच्या वेळी ती चूक परत होणार नाही असा मनापासून संकल्प घ्या. भगवान श्री गणेशांना अहंकारापेक्षा नम्रता अधिक प्रिय आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते, म्हणजे या दिवशी शक्यतो नकारात्मक बोलणे टाळावं. माझे काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, मी काहीच जीवनामध्ये करू शकत नाही, अशा निराशाजनक वाक्यांचा आपल्या मनावरती खूप मोठा परिणाम होतो. त्याऐवजी सकारात्मक विचार जे आहेत, तर ते मनामध्ये ठेवा आणि गणरायावरती मनापासून विश्वास ठेवा. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा फक्त एका दिवसाचा धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो आपल्याला दर महिन्याला एक संधी जी आहे ना, आपण म्हणतो, तर ती देत असते. स्वतःकडे पुन्हा एकदा बघण्याची, आपल्याला चुका सुधारवण्याची आणि आपलं जीवन जे आहे, तर ते सुखमय अधिक चांगलं बनवण्याची आपण संधी मागत असतो गणपती बाप्पांना. आपण प्रत्येक महिन्यात एक वाईट सवय सोडण्याचा आणि एक चांगली सवय आपल्या अंगी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. वर्षभरात आपल्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. म्हणून बघा, पुढच्या वेळी संकष्टी चतुर्थी आली त्यावेळी फक्त उपवास करून थांबू नका, तर सांगितल्याप्रमाणे चुका ज्या आहेत, तर त्या नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करा. मनापासून भगवान श्री गणेशांची पूजा करा. शक्य असेल तिथे तुम्ही नक्कीच दान करा. कुटुंबासोबत सर्वांनी मिळून आरती करा. भगवान श्री गणेशांचा जास्तीत जास्त नामजप करा. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा खरा आध्यात्मिक संदेश, भगवान श्री गणेशाची कृपा कशी असावी, कशी अनुभवावी आणि या व्रताचा आपल्या जीवनावरती दीर्घकालीन सकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो. कारण की बघा, भगवान श्री गणेशांना सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता असं देखील म्हटलं जातं. याचा अर्थ ते आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या ज्या आहेत, तर त्या
अगदी जादूसारख्या दूर करतात असं नाही, तर ते आपल्या भक्तांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी जी आहे ना तर ती देत असतात. संकटांना सामोरं जाण्याची ताकद देत असतात आणि त्यांच्या अडचणीवरती मात करण्याची शक्ती जी आहे तर ती देखील गणपती बाप्पा प्रदान करत असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे. त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. आवडली असेल तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक करा, छानशी कमेंट करा, गणपती बाप्पांचा नामजप करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.